नागपुर की इंद्राणी अजय कड़ुस्कर ने 10वीं सीबीएसई बोर्ड में 99.6% अंक हासिल कर न सिर्फ अपने स्कूल बल्कि पूरे शहर का नाम रोशन किया है। उनकी ये कामयाबी हर उस छात्र के लिए मिसाल है जो सच्ची लगन और अनुशासन से पढ़ाई करता है। इंद्राणी ने अपनी सफलता का श्रेय अपने माता पिता और शिक्षकों को दिया है। डॉक्टर माता पिता की बेटी इंद्राणी ने बचपन से ही मेहनत और अनुशासन को अपनी आदत बना लिया था। पढ़ाई में रेगुलरिटी बनाए रखी और समय का बेहतर इस्तेमाल किया। सोशल मीडिया से दूरी रखी ताकि फोकस बना रहे। इंद्राणी का सपना डॉक्टर बनने का है और इसके लिए वो अब नीट की तैयारी कर रही है। उनके माता पिता डॉक्टर अजय कड़ुस्कर और डॉक्टर प्राजक्ता कड़ुस्कर खुद मेडिकल प्रोफेशन में है और यही प्रेरणा उनकी बेटी के सपनों का आधार बनी। मला 10वी परीक्षेत 99.6% मिळाले। माझं एम एवढंच होतं की सतत अभ्यास करायचा आणि चांगले मार्क मिळायला पाहिजे। आणि मी आधीपासून अभ्यास चालू नव्हता केला। मग थोडंसं डिसेंबरपासून येऊन मी 3-4 तास अभ्यास करायची आणि मग डिसेंबर नंतर 7-8 तास त्याला दिले। पुढे भविष्यात तुला काय व्हायचं आहे, काय मोटिव्ह आहे की डॉक्टर? मला भविष्यात नीट द्यायची आहे आणि उत्तमचा डॉक्टर बनायचा आहे। आई बाबाही तुझे डॉक्टर आहेत, भाऊही डॉक्टर आहेत, त्यांच्याकडनं कशा पद्धतीने मदत मिळाली अभ्यास करायला? आणि टीचर्स आहे कुठल्या शाळेत तू शिकवते का? मी भवन्स त्रिमूर्ती नगरची स्टुडंट आहे आणि स्कूलकडनं म्हणजे जे स्कूलमध्ये शिकायची ते मी सगळं रिवाईज करायची आणि मला जितके पण मार्क्स मिळाले ते स्कूलच्या टीचर्सनीच मिळाले। आणि माझे फॅमिली आई बाबा सपोर्ट करायचे आणि भावानी पण मला म्हणजे जर काही डाऊट असेल तर तो मदत करायचा। आम्हा लोकांची सगळ्यांची जरी मॉरल सपोर्ट असला तरी तिचा अभ्यास तिनेच केला आहे। टाईम मॅनेजमेंटही तिने व्यवस्थित करू शकली ती वर्षभरात आणि रिझल्ट सगळ्यांसमोरच आहे त्या अकॉर्डिंग। आणि तिच्याकडे बघून मला असं वाटतं की या वयातले सगळे जे काही मुलं मुली आहेत त्यांना सगळ्यांनाच प्रलोभनं असतात, पण कुठेतरी जर का टाईम मॅनेजमेंट करू शकलेत तर प्रलोभनं बाजूला सारून थोडंफार ॲक्टिव्ह राहायचं, पण अभ्यासही व्यवस्थित होऊ शकतो। इंद्राणीच्या रिझल्टने आम्हाला सगळ्यांनाच फारच आनंद झाला आहे। आमचा मुलगा एम्स नागपूरला आहे, त्याच्या पाठोपाठ आता इंद्राणीचं जे यश आहे हे पाहून आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। याच्यामागे तिचे परिश्रम, तिच्या टीचर्सची मेहनत, ज्यांनी तिला आत्तापासून लहानपणापासून शाळेने जे घडवलं आहे, तिच्या टीचर्सनी घडवलं आहे, त्यांची मेहनत सगळ्यांची आहेच। तिच्या आजी आबांचे आशीर्वाद आहेत, या सगळ्यांमुळेच हे शक्य झालं आहे।